महाराज काहीच तेव्हा बोलले नाहीत. कारण ज्यांना जे बोलायचं होतं महाराजांना, जे सांगायचं होतं, जे द्यायचं होतं, ते त्यांनी त्याच वेळेला त्यांना देऊन टाकलेलं. तर ही अशी निमोणकरांची कथा आहे. आता त्याच्या पुढची कथा आपण ऐकूया. ती पण फार सुरस कथा आहे. तर ती काय आहे? एक शेगावाचा रहिवासी तुकाराम कोकाटे परिहेसी, त्याची संतती यमसदनासी, जाऊ लागली उपजताच. मूल जन्माला आलं आणि मेलं असं त्याच्या बऱ्याच वेळेला त्याच्या बाबतीत झालेलं आहे. तर त्यामुळे झालं काय, की म्हणून त्याने समर्थानं एकदा नवस केला, ऐसा केला की जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीना अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण केले गजानन स्वामींनी. दोन तीन मुले झाली परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने. आता नवस हा एक फार मोठा विषय आहे. कुठल्या गोष्टीचा नवस बोलावा आणि कुठल्या गोष्टीचा बोलू नये याचं तारतम्य माणसं विसरलेली असल्या कारणामुळे वाटेल त्या गोष्टीचे वाटेल तसे मनाला येईल तसे नवस केले जातात. नवस म्हणजे याचा अर्थ तरी काय, की ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य नाही त्या कुठल्या तरी कर्तृम शक्तीने त्या कराव्यात, यासाठी त्या कर्तृम शक्तीला, त्या परमात्म्याला, त्या सगुण साकार स्वरूपाला जी लाच दिली दाखवली जाते त्याला नवस म्हणतात. मी अमुक केलं तर तू अमुक केलंस तर मी तुला अमुक देईन, या पद्धतीचा जो लेनदेनचा व्यापार चालतो त्याला लोक जे काही करतात ती गोष्टी त्याला नवस म्हटलं जातं. आता हा नवस श्रद्धेने केला तर त्या नवसामध्ये एखादं फूल तुला अर्पण करीन एवढासा सुद्धा नवस असू शकतो. पण आता आपलं मन आहे, मनाला एवढंसं काही पुरत नाही, त्याला एवढं आभाळ एवढं सगळं लागतं. मग त्या नवसामध्ये सुद्धा अनंत गोष्टी येतात. आता नवस कुठल्या गोष्टीचे करावे कुठल्या गोष्टीचे करू नये याला काही तारतम्य नसल्याने किंवा प्रमाण नसल्याने वाटेल त्या गोष्टीचे नवस केले जातात. आता नवसांचं जे काही साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे ते प्रत्येकाला माहिती आहे. त्याचा उहापोह करण्याची काही आवश्यकता नाही. पण त्यामध्ये एक जर खोलवर विचार आपण केला तर नवसासारखा मॅडनेस कुठेही नाही. आपण देवाला, परमेश्वराला, त्या निर्गुण परमात्म्याला, सगुण परमात्म्याला, सगुण साकाराला, संत पुरुषाला लाच देऊ पाहतो. कारण तू माझं काम करत नाहीस, मग तुला हे देतो, या बदल्यात तरी तू माझं काम कर. या पद्धतीने नवसाचा एकंदर व्यापार चालतो. नवसाच्या मागे शास्त्र असं काही नाही, हे एवढंच शास्त्र आहे, लेन देनचा व्यापार. या अशाश्वताच्या सागरी हेच चालतं ना, देणे घेणे एवढंच चालतं. अशाश्वताचा बाजार आहे, अशाश्वताचा सागर आहे. मग या बाजारामध्ये काय आहे, देणं घेणं याच्या पलीकडे मनुष्याला दुसरं काहीही सुचत नाही. आता हा अशाश्वताचा बाजार आहे, याच्यामध्ये सर्वप्रथम काय येतं? सर्वप्रथम प्रीती येते का, प्रेम येतं का? सर्वप्रथम भावभावना येतात का? त्या येतात, पण त्याच्याही पलीकडे जे काही असतं ते काय असतं? तर सर्वप्रथम अशा स्वतःच्या बाजारी न्यून शोधण्याचं काम मनुष्य सतत करत असतो. हा, म्हणजे मी तुम्हाला नावं ठेवायची, तुम्ही मला नावं ठेवायची, हा हा जो अशा स्वतःच्या बाजारामधला पहिला प्रयोग आहे. त्याच्यानंतर बाकीचे प्रयोग येतात. मग तुमच्याबद्दल आम्हाला ममत्व वाटणं, तुमचं आमचं रॅपो जुळणं, या नंतरच्या गोष्टी. सुरुवातीला माणूस सावध असतो की या माणसाच्या आपण सगळं कुंडली काढून बघूया. कुंडली म्हणजे ज्योतिषातली कुंडली नव्हे, किंवा त्याची सगळी माहिती काढून बघूया. मग त्याला नावं ठेवता येतात का बघूया. मग तो असा आहे का तसा आहे का बघूया. त्याच्यानंतर कुठेतरी असं मला वाटलं की मी जर ह्या माणसाच्या प्रती विश्वास ठेवू शकतो किंवा त्याच्याशी संधान बांधू शकतो, मित्रत्वाचं नातं जोडू शकतो, तर मग पुढचे प्रयोग होतात.
सुरुवातीचा ह्या जगतामध्ये पहिला प्रयोग हाच आहे. जेव्हा माणूस माणसासमोर येतो त्यावेळेला सद्भावना प्रत्येक वेळेला नसते, त्यावेळेला जोखणं चालू असते. तू कसा आहेस, मी कसा आहे, तुझ्याबद्दल काय प्रवाद आहेत, माझ्याबद्दल काय, हे सगळं आधी डोक्यात रसायन असतं. मग हे सगळं असतं. म्हणून हा अशाश्वताचा बाजार आहे. आणि अशाश्वताचा बाजार अशासाठी आहे की माणसाचं आयुष्य पण क्षणभंगूर असल्या कारणाने उद्याचा भरोसा नाही, ह्या पुढच्या तासाचा भरोसा नाही आपला. म्हणून हे अशाश्वत जग आहे. आणि अशाश्वत असलेल्या जगामध्ये शाश्वत गोष्टी शोधण्याची धडपड मनुष्याची ही युगानयुगे चालू आहे. किती कोणाला काय मिळतं ह्याचा विचारच करून बघा. कारण अशाश्वताच्या बाजारामध्ये शाश्वत गोष्ट एकच आहे आणि ती म्हणजे मृत्यू. आणि त्याच्याही पलीकडची शाश्वत गोष्ट एकच आहे, ती म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा, आकाश तत्व, जे अमर्याद आहे, ते शाश्वत आहे. पंचमहाभूत शाश्वत आहेत. याच्या पलीकडे शाश्वत असं या जगामध्ये काहीच नाही. तर तुम्ही म्हणाल असं कसं, आमचा श्वास येतोय जातोय ते शाश्वत आहे की नाही? पण ते शरीर तुमचं जे चालतंय त्याच्यामध्ये त्या शरीर चालवण्यापुरतं जे चैतन्य निर्माण झालेलं आहे, चैतन्याचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये त्या परमात्म्याने तुम्हाला जन्माला घालताना जो केलेला आहे, सोहम सोहम हे जे सगळं चालू आहे जन्मतः, आला श्वास गेला श्वास, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हे चालू आहे सगळं. शास्त्राप्रमाणे आपल्याला माहिती आहे हे दोन वायू शरीरावरती संचलन करतात. त्याच्या प्रकोपावरती, त्याच्या प्रादुर्भावावरती या शरीरामधल्या सगळ्या त्रिदोषांचंही संचलन चालतं, हे आपल्याला माहिती आहे. परवाच असं जण एक चर्चा मी ऐकत होतो, त्याच्यामध्ये नकळत त्या चर्चेत ओढला गेलो. तर त्यामध्ये असं होतं की काय करावं, राम हे नाम आहे का? का राम हे प्रभू रामचंद्रांचं मूळ नाव आहे का? राम हे फक्त नामासाठी घेण्यासाठी रामनाम आहे? तर आता यामधला जो उहापोह चालला होता, म्हणजे माणूस कुठल्याही गोष्टीचे काथ्याकूट करून अतिशय बहुमूल्य वेळ फुकट घालवत असतात माणसं ह्या गोष्टीला. तर काही म्हणजे इतकं सत्य आहे ही गोष्ट, याला प्रवादच नाही कुठला, की निरर्थकपणे काहीतरी चर्चा करत वेळ घालवायचा, काथ्याकूट त्याला म्हटलेलं आहे आपल्याकडे शास्त्रामध्ये, काही काही त्याला अर्थ नाही. तर ही चर्चा चालली होती की राम हे नाम आहे का प्रभू रामचंद्रांचं नाव आहे? अरे ह्याच्यात काय, म्हणजे ह्याच्यामध्ये फरक काय हेच मला कळेना, की राम हे नाम आहे का आणि ते प्रभू रामचंद्रांचं नाम आहे का? मग राम, त्यांचं म्हणणं असं होतं, राम हे नाम घेण्यासाठी जपमाळेवर जपण्यासाठी नाम आहे का ते फक्त प्रभू रामचंद्रांचं नाम आहे, याच्यावरती चर्चा चालली. आणि मग आणि पुढे चर्चा अशी पुढे जर झाली, अहो आम्ही प्रयत्न करतो, किती तऱ्हेने प्रयत्न करतो, पण नाम घेताना आमचं लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आम्ही खूप प्रयत्न केले, वर्षानुवर्ष जप चाललेला आहे आमचा, पण अजूनही अद्याप कॉन्सन्ट्रेशन हा प्रकार नाही. 108 वेळा जप केला तर 8 वेळा होतो की नाही हेही माहिती नाही, इतक्या प्रांजळपणे ती चर्चा चालली होती, जरी काथ्याकूट असला तरी. तर आता त्याच्यामध्ये मग मत असं पडलं, मग मी असं मत दिलं, ते चुकीचंही असू शकेल, अनेक जण हे मत खोडूनही काढतील, तरी मी माझं मत दिलं कारण मला विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये असं जे महाराजांनी मला जे सांगितलेलं आहे ते मी सांगितलं त्यांना. आता तुम्ही म्हणाल महाराज काय तुमच्या बापाचे नोकर आहेत का तुम्हाला दरवेळेला सांगायला सगळ्या गोष्टी? असं नसतं हो. कुठेतरी अंतरामध्ये ते रुजवलं जातं, मुरवलं जातं, जिरवलं जातं, फुलवलं जातं, पचवलं जातं. तेव्हाच ते तत्व तुम्हाला या गोष्टींना चटकन असं काहीतरी सांगत असतं. त्या पद्धतीने मी नाही, महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी असू शकतात त्या, की तुम्ही मातेच्या गर्भात रुजल्यापासून, आता हे विषयांतर नाहीये, हे नवसाला धरून पुढे आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी सांगणं आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की मातेच्या उदरामध्ये रुजल्यापासून जेव्हा पहिला श्वास तो गर्भ घेतो की नाही, त्या पहिल्या श्वासामध्येच सोहम सोहम
आला श्वास, गेला श्वास, घेतला श्वास, सोडला श्वास, सोहम सोहम हा जप त्या परमेश्वरी शक्तीने तुमच्या अंतरंगामध्ये ठसवलेला असतो. आता काही जणांच्या बाबतीत बघा, प्रत्येक या जगतामध्ये प्रत्येक जण काही जपमाळ घेऊन जप करताना तुम्हाला दिसत नाही. अनेक जप करणारी मंडळी वेगळी असतात, पोथ्या पुराण वाचणारी वेगळी असतात, ध्यान धारणा करणारी वेगळी असतात, दीक्षा घेऊन साधना करणारी माणसं वेगळी असतात. अनेक प्रकारच्या साधना आहेत, अनेक प्रकारच्या दीक्षा आहेत, अनेक प्रकारचे योग आहेत. मग त्याच्यात आपण अनेक वेळा बघितलंय, भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, याला सगळ्याला वेढून उरलेला ज्ञान मार्ग आहे. अनंत तऱ्हेच्या उपासना साधना पद्धती आहेत, व्रत वैकल्य आहेत, त्या त्या प्रत्येक गोष्टीचा अंगीकार करणारा एका लोकांचा समूह असतो. सरसकट सगळेजण जप करतात अशातला भाग नाही, नामस्मरण करतात अशातलाही भाग नाही. मग ही लोक म्हणत होती, आमचं वर्षानुवर्ष नामस्मरण करूनही, जप करूनही, श्रीराम जय राम जय जय राम म्हणूनही आमचं लक्ष का लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन का होत नाही. तर थोडासा असा त्याच्यामधला विचार असा आहे की जर जप साधना नाम साधना तुमच्यासाठी नसेल ह्या विहित आयुष्यासाठी, तर तुमची ती जप साधना नाम साधना याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होणारच नाही. थोडंफार कधीतरी तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल, आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन जर अट्टाहास केला तर असं लक्षात येतं की नकळत हा सोहम जप चालू आहे आपला. तर त्या सोहम जपामध्ये हे तुम्ही बळजबरीने जर काही नाम घ्यायला लागला, हा तुमच्या सद्गुरूंनी जर तुम्हाला सांगितलं, आणि सद्गुरूंना हे माहित असतं की तुम्हाला नामसाधनेने तुमची प्रगती होणार आहे, का जप साधनेने होणार आहे, का योग साधनेने होणार आहे, का भक्ती मार्गाने होणार आहे, का कर्म मार्गाने होणार आहे, हे त्या तुमच्या सद्गुरूंना, खऱ्या सद्गुरूंना, आपण खऱ्या सद्गुरूंच्या गोष्टी करतो इथे, त्या खऱ्या सद्गुरूंना माहिती असतं. आणि जर दैववशात असे सद्गुरू तुमच्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांनी तुम्हाला जर ती विविक्षित साधना, पर्टिक्युलर, विविक्षितचा अर्थ आहे पर्टिक्युलर मराठीमधला, तर ती पर्टिक्युलर साधना तुम्हाला जर त्यांनी दिली, तर ती तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त असते. तुम्ही स्वतःहून जर काही ध्यानधारणा साधना उपासना जप तप हे सगळं करायला गेलात, तर बऱ्याच वेळेला माणसांना असं लक्षात येतं की त्यांना त्याच्यात खोलपणा वाटतो, कारण ते त्यांच्यासाठी उचित नसतं. सगळीच औषधं प्रत्येकासाठी लागू नसतात, ती त्या त्या पिंडाप्रमाणे द्यावी लागतात. व त्याच्यासाठी जो योग्य असं ज्ञान असलेला वैद्यराज लागतो की नाही, तसाच इथे सद्गुरू महाराज लागतात आपल्याला ते सगळं सांगण्यासाठी. मग हा जो सोहम सोहमचा जप चालू आहे, तर तुम्ही इकडे बळजबरीने एखाद्या देवाचं नाम घेताय किंवा तो जप करताय माळेवरती, तर ह्या अजपा जो जप चाललेला आहे सोहम सोहम, अजपा जाप जपो भाई साधो, हे कबीराने सांगून ठेवलेले आहे. सासो की तू करले माला, म्हणजे श्वासांची माळ मोज, दुसरी माळ हवे कशाला. मग त्या सोहम जपामध्ये तुम्ही जे बळजबरी नाव घेताय, नाम घेताय, मग रामनाम असेल आणखीन काही असेल, तर त्याचा त्या सोहम निरंतर जो जप चाललाय नैसर्गिकरित्या, त्याच्यामध्ये अडथळा आल्यामुळे तुमचं नाम सिद्ध होत नाही, तुम्हाला नामजपामध्ये गोडी वाटत नाही. यांत्रिकरित्या तुम्ही जपाच्या माळा ओढता, मणी माग पुढं करता, आणि तोंडाने पुटपुटताय श्रीराम जय राम जय जय राम 8 वेळा सुद्धा. 5,000-5,000 मण्यांच्या माळा घेऊन जप करणारी माणसं मला माहिती आहे. हे एवढी थोरली गोमुखी असते, 5,000 मण्यांची माळ फुगलेली गोमुखी असते ती, त्या गोमुखी मधनं जप चालू असतो, पण लक्ष नसतं, कॉन्सन्ट्रेशन सोडूनच द्या. कारण तुम्हाला तो जप योग्य नाहीये तुमच्या प्रगतीसाठी, तुमचा सोहम जप त्याला अडथळा आणतो याच्यासाठीच, म्हणून तुमचं लक्ष लागत नाही. मग आता आपण एक विचार केला पाहिजे, तर आपल्या अमुक एक साधनेत लक्ष लागत नाहीये, तर आपण ती या निमोणकरांसारखं तुम्हाला ध्यास लागला पाहिजे की मला, त्यांना योगाभ्यासाचा ध्यास लागला होता कारण त्यांच्यासाठी ते योग्य होतं.
हे त्यांच्या अंतरंगाने त्यांना सांगितलेलं होतं. म्हणूनच गजानन महाराजांनी त्यांना तो चित्रपट देऊन ती मंत्र साधना करायला सांगितली होती. तांबडा खडा दिला होता, तोही गणेश म्हणून दिलेला होता. मग हे महाराजांना माहिती होतं की याच्यासाठी याला जो ध्यास लागलाय निमोणकरांना, तो योगाभ्यासाचा ध्यास लागलाय आणि योग मार्गानेच यांची प्रगती होणार आहे हे महाराजांना माहित होतं. मग त्यांनी त्यावेळेला सांगितलं, असं नाही सांगितलं अरे योगाभ्यासाच्या काय गप्पा मारतोस, तुझी कर्म मार्ग आहे, तुझा भक्ती मार्ग आहे, असं नाही सांगितलेलं. म्हणजे सद्गुरूंना विचारावं. आणि सद्गुरू, आता लोक म्हणतील असे सद्गुरू सापडतात कुठे? तुमच्या आतमध्ये अतिशय जर तळमळ लागलेली असेल, निष्ठा लागली, निष्ठा तुमच्या प्रबळ झालेल्या असतील त्या तत्वावरती, तर तुमचे सद्गुरू आपोआप तुमच्यापर्यंत कोणाचा मार्फत तरी संदेश घेऊन येतात. जर ते हयात नसतील तर, आणि हयात गुरु असतील तर ते आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये कर्मधर्म संयोगाने येतात, तुम्हाला ती विविक्षित साधना देतात. आणि मग त्या साधनेद्वारे तुमची प्रगती होते. मग आपोआप तुम्हाला त्या साधनेमध्ये गोडी वाटायला लागते. कारण आता एक लक्षात घ्या, सोहम साधना जी तुमची चालली आहे, अजपा जप चाललेला आहे, तो अजपा जप त्या सद्गुरूंनी दिलेल्या साधनेशी स्वतःला इतकं काही जोडून घेतो बेमालूमपणे, की त्या अजपा जपाच्या सामर्थ्यावरतीच तुमची सद्गुरूंनी दिलेली साधना प्रबळपणे सुरू होते. आणि मग आपण म्हणू की तुमची नौका मार्गाला लागते. मग हे असं मी उत्तर दिलं त्यांना. तर त्यावेळेला त्यांनाही असं वाटलं की अरे मग खरंच की खरंच आमचं लक्ष लागत नाही, त्याचं हेच कारण असू शकतं. मी दावा करत नाही की असेलच हेच कारण, पण असायला हरकत नाही मी जे आता सांगितलं ते. तर ते जर कारण असेल तर आपल्याला खरोखर सद्गुरूंकडनं हे सगळं प्राप्त व्हायला पाहिजे. मग त्यावेळेला असं म्हणायचं नाही की ही घेतली माळ आणि दिली फेकून, आता मला जपच करायचा नाही. चालू ठेवा. लक्ष लागत नसलं तरी चालू ठेवा. त्या जपाच्या मार्फतच तुमचे सद्गुरू तुमच्या पाशी येऊन पोचतील, यथावकाश पोचतील. मग ते कधी पोचतील? आज माझं वय 50 आहे, उद्या माझं वय 55 असेल, परवा आणखीन काही असेल, 60वं लागेल, 80वं लागेल. मग कधी भेटतील गुरु, सद्गुरू? आतापर्यंतचं आयुष्य फुकट गेलं, असंही माणसं चटकन म्हणतात. आतापर्यंत फुकट गेलं हो सगळं, आता कधी भेटणार? माझी 50शी उलटली, असं झालं तसं झालं. अरे ज्या वेळेला योग येणार असेल त्याच वेळेला सद्गुरू आयुष्यात येतील. मग त्यावेळेला तुझं वय 90 का असेना, मग 90त अहो, मग लोक म्हणतात अहो 90त सुरुवात केल्यावर आम्ही पोचणार कधी? पुढच्या काही जन्मामध्ये. कारण 90 नंतर जगणार किती दिवस माहिती नाही. मग पोचणार कधी? आधी पोचणार, आपण लक्षात ठेवा, प्रवास सुरू करण्याच्या आधीच पोचणार कधी याची चिंता माणसाला असते. पण प्रवास तर आधी सुरू करावाच लागतो ना. मग 90व्या वर्षी प्रवास सुरू केला तर खुणगाठ पक्की बांधावी की अजून 2-3 जन्मानंतर आपली सुटका होणार आहे. कारण पुढच्या जन्मामध्ये ह्या जन्मातला जो बॅलन्स आहे, बँक बॅलन्स, रुपया पैशांचा नाही, आध्यात्मिक बँक बॅलन्स, तो कॅरी फॉरवर्ड होणार आहे. त्या बळावरती पुढच्या जन्मामध्ये साधना उपासना घडेल. आणि मग तेव्हा कुठेतरी प्रवासाचं अंतिम गंतव्य स्थान, जे डेस्टिनेशन म्हणतो, तिथपर्यंत जाण्याची, पोहोचण्याची नाही, तिथपर्यंत जाण्याची प्रखर अशी तयारी व्हायला लागेल. मग एवढं सगळं जर रामायण याच्यामध्ये आहे, तर राम हे नाम आहे का, का प्रभू रामचंद्रांचं नाव आहे? हा उहापोह करण्यात, हा काथ्याकूट करण्यात काय अर्थ? तरी सुद्धा निरर्थक गोष्टी अध्यात्मामध्ये कितीतरी लोक करत असतात. आपल्या आजूबाजूला माणसं काय करतात माहितीये का, की समाजात वावरताना कान आणि डोळे उघडे ठेवत नाहीत. त्या बिरबलाच्या गोष्टीसारखं, की प्रत्येक जण तो बिरबल खाट विणत असतो, त्याला विचारतो, बिरबल ये क्या चल रहा है? बिरबलांनी 2 हाती केलेली असतात. ये क्या चल रहा है म्हटल्यानंतर त्याचं नाव आंधळ्यांच्या यादीत. आणि बिरबल, आज तू का खाट विणतोयस हे म्हटल्यानंतर त्याचं नाव डोळसांच्या यादीत. असं बिरबलांनी
बिरबलाच्या गोष्टीत आपण पाहिलेलं आहे. तोच प्रकार इथे आहे, की माणसं अध्यात्मामध्ये ना वाटेल त्या गोष्टी विचारतात, वाटेल ते प्रश्न विचारतात. विचारू नये अशातला भाग नाही. पण समाजामध्ये असताना, वावरत असताना, ह्या अध्यात्म हा सुद्धा समाजाचाच भाग आहे. तो काय असा कुठे बंद खोलीत दडवलेला भाग नाहीये. हाही समाजाभिमुख भाग आहे. समाजामध्येच आढळणारा हा सगळा प्रांत आहे अध्यात्माचा. तर तिथे आपण डोळे डोळे आणि कान उघडे ठेवत नाही. आपण डोळे झाकून घेतो, कान बंद करून घेतो, आणि मग आपल्याला असं वाटतं आम्हाला फसवलं गेलं, आम्हाला नागवलं गेलं. का बाबा? तुला ते चक्षु दिलेले आहेत ना, हे दिव्य नसले तरी साधे चक्षु आहेत, तुला कळते. त्या डोळ्यांच्या द्वारे तू बघतोयस काय व्यापार चाललेला आहे. कानावर जे येतंय, जे काही सगळी समीकरणं, जे काही त्यांचं रामायण आपण म्हणू, ते तुला कळतंय. मग तुझ्या आतमधली जी बुद्धिमत्ता आहे, ती त्याचा सतत जे अनालिसिस करत असते, त्यावेळेला तू का करत नाहीस? मग डोळे आणि कान उघडे ठेवा, तर तुम्हाला अनेक गोष्टी कळत राहतील. आणि त्या त्या गोष्टीमुळेच, म्हणजे ते अवधान बाळगल्यामुळे, ती सावधानता बाळगल्यामुळे तुमची फसवणूक या समाजामध्ये होणार नाही. आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा तिथे तुम्हाला खरा सद्गुरू सापडू शकतो. अर्थात ह्या सगळ्या भाग्याच्या गोष्टी आहेत. पण प्रत्येक गोष्ट भाग्यावर सोडून आपण हातपाय गाळून बसू नये कधीच. अध्यात्मात तर कधीच बसू नये. व्यवहारात नाहीच बसू, पण अध्यात्मात तर कधीच बसू नये. तिथे जर हातपाय गाळून बसलं तर तुमची गत अशीच होते, की नळी फुंकेली सोनारी म्हणून तिकडे गेले वारे. सगळं कानावर येते आणि दुसऱ्या कानातनं निघून जातंय. हेच प्रकार घडतात आपल्या अवतीभोवती, आपण पाहतो. म्हणून सजग असावं. तर गोष्ट चाललेली आहे नवसाची, की त्यांनी जो तुकाराम कोकाट्यांनी जो नवस केला, की माझी सगळी मुलं जन्मतः मरतायत. 2-3 मुलं झाली तर त्यातलं एखादं मूल, पण मुलं कशी दे आता? गजानन महाराजांनी नवस केलं, दीर्घायुषी मुलं दे. मग ती जर दीर्घायुषी मुलं माझी झाली, जगली व्यवस्थित, जन्मतः मेली नाहीत, तर त्यातलं एक मूल मी तुला अर्पण करीन, असं गजानन महाराजांना त्यांनी सांगितलं. कशासाठी अर्पण करीन? सेवेसाठी. बाकी कुठल्या गोष्टीसाठी नाही, मेवा खाण्यासाठी नाही, सेवेसाठी अर्पण करीन, असा त्यांनी नवस केला.